अक्कलकोटमध्ये गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. सलग 2 वर्षे दुष्काळ पडल्यामुळे त्याची शेती उजाड झाली होती. घरात धान्य नव्हते, कर्जदार रोज दारात उभे राहत होते आणि कुटुंब उपाशी राहण्याची वेळ आली होती. हताश झालेला गोविंद एका दिवशी अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेला. स्वामी महाराज वडाच्या झाडाखाली शांतपणे बसले होते. गोविंद त्यांच्या चरणी पडला आणि डोळ्यांत अश्रू आणून म्हणाला, महाराज, आता माझ्याकडे काहीच उरले नाही. सर्व बाजूंनी संकटांनी वेढलो आहे. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले. त्यांच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. त्यांनी शांत स्वरात एवढेच शब्द उच्चारले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गोविंदाला त्या शब्दांनी नवीन धैर्य मिळाले. तो घरी परतला. दुसऱ्याच दिवशी गावातील एका श्रीमंत व्यक्तीने त्याला शेतीसाठी बैल आणि बियाणे मदतीसाठी दिले. काही दिवसांत पाऊसही सुरू झाला. उजाड पडलेली शेती हिरवीगार झाली. त्या वर्षी इतके भरघोस पीक आले की गोविंदाने सर्व कर्ज फेडले आणि अनेक गरजूंना मदतही केली. गोविंद रोज स्वामी समर्थांच्या चरणी जाऊन नमस्कार करू लागला. तो प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायचा, स्वामींचे शब्द